लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व पक्षाच्या 25 खासदारांना जीवे मारण्याची धमकी देणारे भाषण सोशल मीडियावर प्रसारित करणारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे हस्तक राज अमेरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले। शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, खजिनदार ॲडव्होकेट अभय छाजेड, पुणे शहर उपाध्यक्ष प्राची दुधाने, वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, वीरेंद्र किराड, सुनील मलके, महबूब नदाब, आमिर शेख, सुनील शिंदे, राज अंबिके, नगरसेवक साहिल केदारी, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, द.स. पोळेकर, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सीमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओहाळ, प्रियंका मधाळे आदी उपस्थित होते। यावेळी निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, देश हितासाठी व लोकहितासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि जनतेच्या बाजूने ढाल बनून राहुल गांधी उभे आहेत। त्यामुळेच त्यांच्याबाबत द्वेष पसरवण्याचे काम भाजप आणि त्यांची विचारधारा करत आहे। या पसरवलेल्या जाणाऱ्या द्वेषाच्या माध्यमातून राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लागला तर हा देश पेटल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद भाजपने वेळीच घ्यावी। त्याचबरोबर आपले सभापती लोकसभेचे ओम बिर्ला साहेब यांचा कार्यकर्ता त्याचा जे व्हिडिओ जेवताना त्याच्या शेजारी उभा राहिलेला तो असं म्हणतो की राहुल गांधीला घरात घुसून गोळी मारली जाईल, 25 खासदारांचे हातपाय तोडले जातील जर तुम्ही ॲप्स्टीन फाईलबद्दल बोललात, जर तुम्ही शेतकऱ्यांच्या डीलबद्दल बोललात। ह्या पद्धतीने जर भारत सरकार त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं गृह मंत्रालय कोणतीही कारवाई करत नाही। मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, जे संसदीय कार्यमंत्री रिजिजू असतील, तो निशिकांत नालायक निशिकांत दुबे असेल, या सर्वांना योग्य वेळी आम्ही वाट पाहतोय। निशिकांत दुबेने महाराष्ट्रात पाऊल ठेवावं, त्याला काँग्रेस आपली जागा दाखवेल एवढं सांगतो। आणि परत एकदा राहुल गांधी जिंदाबाद, जिंदाबाद आणि जिंदाबाद।